बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन मेगा भरती निघालेली आहे, त्याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती बघणार आहे। तर बघा इथे आपण माझी नोकरी ही वेबसाईट खोलायची आहे तुम्हाला गुगल क्रोममध्ये। नेहमीप्रमाणे माझी नोकरी वेबसाईट ओपन करायची आणि त्यामध्ये तुम्हाला मेगा भरती हे ओपन करायचं आहे। मेगा भरती ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट नंबरवर दिसत आहे SSC CGL म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 जागा निघालेल्या आहेत। तर याबद्दल आज आपण इथे माहिती बघणार आहे। तर बघा इथे खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन आहे ही, याचं नाव आहे SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा आहे आणि पदाचे नाव आहे इथे बघा किती प्रकारचे पद आहे। असिस्टंट सेक्शन ऑफिसर याकरता सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। इन्स्पेक्टर सेक्शन ऑफिसर, असिस्टंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, सब इन्स्पेक्टर CBIचे सुद्धा जागा यामधून भरल्या जातात। सब इन्स्पेक्टर आहे, ऑडिटर आहे, अकाउंटंट आहे, लिपिक आहे आणि कर सहाय्यक आहे। तर अशा टोटल 20 पद आहे, यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर शैक्षणिक पात्रता बघा, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, तर हे जे अधिकारीचं पद आहे 12 नंबरचं, याकरता पाहिजे आहे पदवी व 12वीमध्ये गणितामध्ये किमान 60% गुण पाहिजे आहे। आणि जे उर्वरित पदे आहे म्हणजे हे सर्व पदांसाठी काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे, म्हणजे BA BCom BSc हे कंप्लीट पाहिजे आहे। जर तुमचं BA जरी झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। वयाची अट आहे 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत, या पद्धतीची इथे वयाची अट वेगवेगळी दिलेली आहे। नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे संपूर्ण भारतमध्ये आहे। फी आहे OBC करता 100 रुपये फी आहे आणि महिलांसाठी फी नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 जुलै। 24 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। 2 एक्झाम तुमच्या होणार आहे, एक आहे टायर 1 परीक्षा आणि टायर 2 परीक्षा, एक सप्टेंबरमध्ये होईल आणि एक डिसेंबरमध्ये होईल। तर या पद्धतीचं हे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज क्लिक हिअर, अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म भरणं इथे चालू होऊन जाते। म्हणजे तुम्ही कुठल्याही नेट कॅफेत जाऊन किंवा विदर्भ कम्प्युटरमध्ये येऊन सुद्धा फॉर्म फिलअप करू शकता। तर आता पाहूया आपण जाहिरात। इथे जाहिरातवर क्लिक करायचं, ओके करायचं। ओके केल्यानंतर आपली जाहिरात या ठिकाणी ओपन होते। तर बघा जाहिरात ओपन झालेली आहे। टोटल 109 पेजची जाहिरात आहे, 109 पेजची जाहिरात आहे। म्हणजे यामध्ये सविस्तर डिटेल माहिती दिलेली असते। तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन जे महत्त्वाचं आहे ते या ठिकाणी बघायचं आहे। तर बघा लास्ट डेट्स आहे आणि स्टार्टिंग डेट आहे 24/6 पासून चालू झालेला आहे, तर 24/7 आहे अशी हे लास्ट डेटसुद्धा इथे दिलेली आहे। आणि एक्झामिनेशनची सुद्धा शेड्यूल दिलेला आहे तुम्हाला, सप्टेंबर 24 डिसेंबर 24। इथून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे, तर पे स्केल दिलेली आहे प्रत्येक पोस्ट वाईज, म्हणजे कोणत्या पोस्टची किती पे स्केल राहणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। 44,900 पासून तर 1,42,000 पे स्केल या पोस्टची दिलेली आहे। तसंच त्यानंतर 15 पोस्ट इथे दिलेल्या आहे आणि 16 पासून 22 अशा वेगवेगळ्या पोस्ट इथे दिलेल्या आहे आणि त्याची पे स्केल इथे वर लिहिलेली आहे बघा, 35,400 ते 1,12,400 तर या पद्धतीचं आहे। पुन्हा खाली स्क्रॉल करायचं आहे तुम्हाला, तर यामध्ये तुमचे कास्ट वाईज इथे माहितीसुद्धा दिलेली आहे, बघून घ्यायची आहे। इंडियन सिटीजन पाहिजे आहे। एज लिमिट जे आहे ते मी तुम्हाला सांगितली 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत पाहिजे आहे। 18 वर्षेवाले सुद्धा फॉर्म फिलअप करू शकतात। त्यानंतर एज रिलॅक्झेशनसुद्धा आहे, म्हणजे तुम्ही जर 30च्या अबोव असेल तर तुम्ही OBC करता 3 वर्ष जास्त असले तरी चालते आणि SC ST करता 5 वर्ष जास्त असले तरी चालते। पुन्हा खाली याला स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम सेंटर्स किंवा बाकी इतर क्वालिफिकेशन वगैरे इथे तुम्हाला बघायला मिळेल। बघा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट स्टॅटिस्टिक इथे ग्रेड 2 साठी आहे,
आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट. म्हणजे इथे सविस्तर दिलेली असते, तिथे शॉर्टकटला दिलेली असते. इथे सविस्तर तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये डिग्री झाली पाहिजे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर ही जाहिरात आपण क्वालिफिकेशन वाचून घ्यायचं. त्यानंतर याला स्क्रॉल करायचं आहे आणि कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे ती साईटसुद्धा इथे दिलेली असते. ssc.government.in ही वेबसाईट इथे बघा दिलेली आहे. ssc.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्यावर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. ॲप्लिकेशन फी मी तुम्हाला सांगितलं 100 रुपये ॲप्लिकेशन फी आहे आणि महिलांसाठी फ्री आहे. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात ते सुद्धा इथे दिलेलं असते. सेंटर ऑफ एक्झामिनेशन बघा तुमच्या स्टेटनुसार, म्हणजे महाराष्ट्र स्टेट आहे, MP आहे, मध्य प्रदेश आहे, अशा स्टेटनुसार आपल्याला काय दिलेलं आहे एक्झामिनेशन सेंटर इथे दिलेले आहे. तर बघा यामध्ये आपण महाराष्ट्राचं सुद्धा चेक करून घ्यायचं आणि इतर स्टेटवाले जर विद्यार्थी असतील तर त्यांनी सुद्धा चेक करून घ्यायचं. सध्या मध्य प्रदेशसाठी भोपाल आहे, ग्वालियर आहे, अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. तर यामध्ये बघून घ्यायचं तुम्हाला जे एक्झाम सेंटर पाहिजे आहे ते तुमचं इथे आहे की नाही आहे अवेलेबल, हे तुम्हाला इथे पाहता येईल. ते इथे बघा खाली स्क्रॉल केल्यानंतर 9 नंबरवर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पणाजी, अहमदाबाद, गांधीनगर, मेहसना, राजकोट, सुरत, वडोदरा, अमरावती हे सेंटर आहे एक्झाम सेंटर. औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर. बघा नागपूरसुद्धा का आहे एक्झाम सेंटर या ठिकाणी दिलेलं आहे. नांदेड आहे, नाशिक आहे आणि पुणे आहे. म्हणजे नागपूरला तुम्ही एक्झाम देऊ शकता. पुन्हा इथून स्कीम ऑफ द एक्झामिनेशन तुम्हाला सांगितलेलंच आहे. 2 एक्झाम होणार आहे, एक प्रायमरी एक्झाम आणि एक नंतर फायनल एक्झाम. त्यानंतर एक्झाममध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट येणार आहे ते इथे दिलेलं आहे. जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन्स येणार आहे 50 मार्काकरता. जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 50 मार्काकरता. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे सुद्धा सेम तसंच पद्धतीने आहे आणि इंग्लिश कॉम्प्रेहेन्शन याचेसुद्धा सेम त्याच पद्धतीने. एका तासाचा पेपर आहे. टोटल 200 मार्काचा पेपर आहे आणि 100 क्वेश्चन्स तुमचे राहतील. या टाईपचे इथे तुम्हाला दिलेलं आहे. 1 hour 20 minutes, 1 तास 20 मिनिटाचा हा एक्झाम तुमची राहणार आहे टायर 1ची. आणि टायर 2ची सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. मॅथमॅटिकल ॲबिलिटीचा अभ्यास तुम्हाला याच्यात करायचा आहे. रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स याचा अभ्यास तुम्हाला सेकंड एक्झाममध्ये करायचा आहे. जनरल अवेअरनेस आहे, कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल आहे, याचासुद्धा अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने ते सविस्तर तुम्हाला दिलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स सब्जेक्टचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीने तिथे सविस्तर दिलेलं आहे की कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरताय, तर त्या पोस्टनुसार तुम्हाला त्या टॉपिकचा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच ती एक्झाम तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. पुन्हा इथे खाली याला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर इथे खाली सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. इंडिकेटिव्ह सिलेबससुद्धा दिलेला आहे तुम्हाला. मॅथमॅटिकल ॲबिलिटीचा बघा, नंबर सिस्टीम, फंडामेंटल अरिथमॅटिकल ऑपरेशन्स, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रायगोनोमेट्री, हे सर्व तुम्हाला याचा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच तुम्ही ही एक्झाम तुम्हाला पास करता येईल. तर प्रत्येक याचा सविस्तर दिलेला आहे. कम्प्युटरचं सुद्धा दिलेलं आहे. कम्प्युटर बेसिक, ऑपरेटिंग सिस्टीम, ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. वर्किंग विथ इंटरनेट आणि ईमेल काय असते, त्यानंतर इंटरनेटवर कशा पद्धतीने काम करतात, डाउनलोडिंग, अपलोडिंग, बेसिक ऑफ नेटवर्किंग अँड सायबर सिक्युरिटी, याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजे MSCIT कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सर्व मिळून जाईल. तर असे हे पुस्तक तुम्हाला यामध्ये वाचावं लागेल. त्यानंतर आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड या 3पैकी एक तुम्हाला इथे पाहिजे आहे. आयडेंटिटी प्रूफ. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स इथे लागतील. तर या पद्धतीची ही जाहिरात इथे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे टाईप्स ऑफ माल प्रॅक्टिसेस आहे. जर तुम्ही काही कॉपी करता आहे एक्झाममध्ये, टेकिंग अवे एनी एक्झामिनेशन रिलेटेड मटेरियल सच ॲज OMR शीट्स, रफ शीट्स, यापैकी जर तुमच्याकडे काही माल प्रॅक्टिसेस सापडले तर तुम्हाला डिबार्ड केल्या जाईल. डिबार्टमेंट पिरियड आहे 2 वर्षाचा.
या पद्धतीचे इथे तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली असते. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स हे तुम्ही वाचून घ्यायचे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असतात कॅन्डिडेट करता. तर हे एक्झामला जायच्या आधी तुम्हाला म्हणजे एक्झाममध्ये कशा पद्धतीचे सूचना तुम्हाला पाळायच्या आहेत ते तुम्हाला इथे दिलेलं असतात. त्यानंतर काही फॉर्मॅट्स दिलेले असतात तुम्हाला. सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स इन एक्झामिनी टू राईट, म्हणजे फिजिकली फिट राहण्याकरता मेडिकल सर्टिफिकेट टाईप तुम्हाला इथे फॉर्मॅट्स दिलेले आहे, ते तुम्हाला फिल करायचे आहे. तर आणि कास्ट वाईज दिलेले असतात. आणि प्रोसिजर फॉर द फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन, फॉर्ममध्ये काय काय विचारला जाणार आहे तुमच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये हे सुद्धा इथे दिलेलं आहे. सर्व पॉईंट्स दिलेले आहे. 10वीचा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे. हे सगळं तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. आणि फॉर्म कशा टाईपचा आहे त्याचा प्रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. या पद्धतीचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईनवर फिल करायचा आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये हा फॉर्म राहणार आहे. पहिले एक पार्ट 1 फिल करायचा आहे, त्यानंतर पार्ट 2 फिल करायचा आहे. तर इथून तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाते. डिसॅबिलिटी जर असेल तुमचं डिटेल्स ऑफ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तर डिसॅबिलिटीवाल्यांसाठी सुद्धा दिलेलं आहे. कोणी फिजिकली हँडिकॅप असते ते सुद्धा फॉर्म फिलअप करू शकतात. त्यानंतर काही फॉर्मॅट्स दिले आहे तुमच्या एजनुसार, तुमच्या कास्टनुसार फॉर्मॅट दिलेले असतात. SC कास्टसाठी, OBC कास्टसाठी. तर आपल्या कास्टवाईज आपण ते फॉर्मॅट प्रिंट काढून घ्यायचे. फॉर्मॅट फॉर द SC ST सर्टिफिकेट्स असे फॉर्मॅट्स या ठिकाणी दिलेले आहेत. सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी कसं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात पाहणं आवश्यक असते, तरच तुम्ही एक्झामला अपियर होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हाईट जी आहे 165 सेंटीमीटर मागितलेली आहे फॉर मेन माणसासाठी, आणि वुमेनसाठी मागितलेली आहे 150 सेंटीमीटर. चेस्ट मागितलेली आहे 76 सेंटीमीटर विथ एक्सपान्शन म्हणजे फुगवून. आणि व्हिजन म्हणजे तुमचे डोळ्याची सुद्धा चाचणी होईल. त्यामध्ये डिस्टंट व्हिजन 6/6 इन वन अँड 6/6 इन अदर आय अशा टाईपचे इथे फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी आपल्याला मागितलेलं आहे. तर बाय पोस्ट वाईज इथे दिलेलं आहे. तर अशी ही जाहिरात होती. या जाहिरातमधून आपल्याला सविस्तर माहिती मिळून जाते. तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हा फॉर्म भरावा आणि याचा लाभ घ्यावा. अशाच माहितीकरता विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा.